त्यांना. तुला माहिती आहे ना त्यांना नेहमी जिंकायची सवय म्हणून. मग ही लढाई पण ते असेच जिंकतील. विठुराया यांना काही होऊ देऊ नको रे. त्यानंतर मलाच जगायला आयुष्य ठेवलं नाहीस ना तरी चालेल. बाहेरची गर्दी आवाक्या बाहेर गेले तेव्हा किल्लेदारापैकीच कोणीतरी जाऊन त्यांना समजून सांगा. साहेबांच्या छातीतली गोळी काढू शकलो पण ब्लड प्रेशरमुळे ते कोमात गेले. आत्याबाई म्हटल्या ते बरोबर आहे. माझं दुःख घेऊन जे यांना देवासारखं मानतात त्या लोकांना धीर द्यायला हवं. बसा. वहिनी साहेब आता 5 मिनिटात मीडियावाले येतील. त्यांच्यासमोर तुम्ही बोलू शकणार आहात की नाही मला माहिती नाही, पण त्यांच्याशी बोलताना साहेब कोमात गेलेत हे सांगू नका. सांगा की त्यांना शुद्धीवर यायला वेळ लागेल. अहो लोक कशी रिॲक्ट होतील आपल्याला काहीच माहिती नाही. पण सगळे तर खूप प्रेम करतात ना यांच्यावर. हो पण राजकीय दृष्ट्या तरी आपल्याला मी आपली ओळख करून देतो. या सौभाग्यवती जानकी नरसिंहराव किल्लेदार. सद्य परिस्थितीवर याच आपल्याला माहिती देतील. मॅडम, नरसिंहरावांवर झालेला हल्ला हा सगळ्या महाराष्ट्रालाच धक्का होता. या धक्क्यातून सावरण्यासाठी आपण आम्हा सर्वांतर्फे लोकांशी बोला. नमस्कार, मी जानकी नरसिंह किल्लेदार. आत्ताच यांचं ऑपरेशन झालं. डॉक्टर त्यांना लागलेली गोळी काढण्यामध्ये यशस्वी झाले. पण ते कोमात गेले. कधी शुद्धीवर येतील काहीच सांगता येत नाही. तुम्ही त्यांचे चाहते असाल, विरोधक असाल, जे कोणी असाल त्या सगळ्यांकडे मी एकच प्रार्थना करते की तुम्ही ज्या कुठल्या देवाला मानत असाल ना त्याच्याकडे यांच्यासाठी प्रार्थना करा. मी यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करते की कुठेही दंगे करू नका. देव आपली परीक्षा पाहतोय. असं काही वागू नका की ज्यामुळे पुढे यांना त्रास होईल. कारण माझी खात्री आहे हे नक्की बरे होतील. एका भक्ताच्या प्रार्थनेकडे देव दुर्लक्ष करू शकतो, पण जेव्हा हजारो लाखो लोक प्रार्थना करतील तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकणार. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की माझ्या कुंकवासाठी, तुमच्या लाडक्या नेत्यासाठी देवाला साकडं घाला. दोन पैशाची किंमत नसलेल्या मोलकर्णीला सगळ्यांनी डोक्यावर चढवून कुठेही दंगे करू नका. घरात अन्न मिळायची मारामार होती. देव आपली तिथे ही अख्ख्या महाराष्ट्राला शांत राहण्याचा सल्ला देते. असं काही वागू नका की स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष दे. मृत्यूशी झुंजतोय. ती तर स्वतःच मार्केटिंग करते. आहिल्या नक्की बरे होतील. अगं तो टीव्ही बंद कर गाण. आवाज सकाळी सकाळी डोकं दुखतंय का माझा. झाली तुमची सकाळ. तुमचा ना जाहीर सत्कार करायला हवा. घरात इतकं रामायण घडतंय पण तुमची कुंभकर्णाची झोप काही मोडली.
काय घडतंय काय काय घडतंय हा? सगळ्यांना विनंती करते. तुझं आणि आत्याचं काहीतरी झालं असणार, नाही तर तुझं आणि त्या जानकीचं काहीतरी झालं असणार. काय वेगळं असणार आहे का? वामनराव किल्लेदार, आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना ते ऐकण्यासाठी मनाची तयारी करा. उगीच पायाखालची जमीन सरकायला नको. काय असणार आहे? एवढं भयंकर असेल ना तर मला नको सांगूस. आणि खरं तर सकाळी सकाळी तुझं काही ऐकावं अशी काही माझी इच्छा नाही. मी त्यापेक्षा पडतो. काल रात्री आपल्याच घरात मोठ्या भाऊजींवर जानकीच्या बॉयफ्रेंडने गोळ्या झाडल्या आहेत. आणि आता ते हॉस्पिटलमध्ये आहेत. कळलं? अहिल्या, सकाळी सकाळी मला चिडवण्यासाठी काहीतरी अभद्र बोलू नकोस. एवढंच नाही तर त्या हल्ल्यात जानकीचा बॉयफ्रेंड मारला गेला आहे. काय बोलतेस तू? आता जा लवकर हॉस्पिटलमध्ये, नाहीतर भाऊजी पण जातील. आत्याबाई, आज जानकी वहिनींनी कमालच केली. अहो, त्यांच्या बोलण्यामुळे बाहेरची सगळी परिस्थिती आटोक्यात आली. बाहेर येणारी गर्दीही थांबली. एवढंच नाही तर रमावती मधला गोंधळही शांत झालाय. जानकी म्हणजे नर्मदेचं दुसरं रूप. 2 शब्दात केलं ना तिने आपल्यास सगळ्यांना. यालाच तर म्हणतात गावची माऊली. आत्याबाई, एक विनंती करू, तुम्ही घरी जाऊन विश्रांती घ्यावी. इथल्या परिस्थितीतील सुधारणा डॉक्टर आपल्याला कळवतीलच. तुम्ही सगळ्यांनी जर अशी आवाळ करून घेतली तर पुन्हा कोणीतरी आजारी पडायचं. तुम्ही थकल्यासारख्या दिसतात आणि तुम्ही निघालात तरच मुलं निघतील. वाकणीस आज पहिल्यांदाच अंगातलं सगळं बळ गेल्यासारखं वाटतंय. आयुष्यभर मोठेपणा अंगाला चिकटला. त्याच्यामुळे मनापासून कधी रडता सुद्धा आलं नाही. आज भरभरून रडावंसं वाटतंय. रडावंसं वाटतं. आत्याबाई, अहो, जानकी वहिनी वयानं लहान असूनही त्यांनी स्वतःला सावरलंय. तुम्ही जर असा धीर सोडला तर बाकीच्यांचाही बांध फुटेल. नाही हो धीर धरवत, नाही धरवत आता धीर. असं वाटतंय की बडबडून रडावं. जाऊ दे. काही गोष्टी आपल्यालाच व्हायचे असतात. काय बघते काय मारकम म्हशीसारखी? शिस्तीत राहायचं, नजर खाली मान खाली घालून जगायचं इथं. नाहीतर काय करा? गोळी घाला? भाऊजींना घातली तशी? काय काय बाई आहे का? कोण आहे तू? स्वतःच्या नवऱ्यावर आरोप करताना लाज नाही काय वाटत? मी सगळं पाहिलंय. काय पाहिलं तू? जे तुम्ही केलं तेच. मी काय केलं? मी काय नाही केलं. म्हणजे तिथे तर दादा आणि तो दोघं जण मारामाऱ्या करत होते, झुंजून बाजून बी चालू होती. मी नेमकं तेव्हा पोचलो, पण तोपर्यंत झालं होतं सगळं. मी काहीच बोलले नाही.
तुम्ही तुमच्याच तोंडाने सगळं बोलताय. तू काय पाहिलं नाही पाहिलं हे राहिलं लांब. तुला गळा दाबून संपूर्णच टाकतो. तू कोणाला काय सांगायचे प्रश्नच येणार नाही. तुम्ही गळा दाबून मारणार तर सोडाल, पण मी चुकून जरी मेले ना तरी प्रमुख संशयित म्हणून तुम्हालाच धरतील. यायला ब्लॅकमेल करते काय? ब्लॅकमेल करते? किती पैसे घेणार तू? तोंड बंद ठेवायची किंमत बोल. पैसे पाहिजेत, दागिने पाहिजे का बापाला एखादं देऊळ बांधून देऊ? बोल काय पाहिजे तुला? माझ्या पोरीला तिच्या बापाचं प्रेम द्या, बस. मला दुसरं काही नको. आईला आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं ब्लॅकमेल करणारा माणूस हात जोडतो. दिलं तुला काय पाहिजे ते दिलं. ही वोट उचकटायची नाही, बंद ठेवायची. बेटा आता चला, तुम्ही घरी चला. गणेशला पण घेऊन जा बरोबर. नाही आत्याजी, तू जा घरी आणि गणेशलाही घेऊन जा. मी थांबते इथे. इथे थांबून तरी काय होणार आहे? त्याच्यापेक्षा घरी जा, थोडी विश्रांती घे, फ्रेश हो, आणि मग येता परत यायचं असेल तर. आत्याजी, मी वाकनिसाने सांगून ठेवलंय, ते खाली वाट पाहतायत तुमची. चला बाळा, उठा गणेश, चला. ठीक आहे. आलेच मी. जानकी, आता थोडा वेळ घरी जा बाळा. अमृता आणि गणेश गाडीत जाऊन बसलेत. जा. नाही, तुम्ही जा, विश्रांती घ्या आणि वाटलं तर परत या. आता तुलाही विश्रांतीची गरज आहे बाळा. यांना सोडून मी कशी येऊ? हे बरे झाल्यावरच मी येईन. तू किंवा मी इथे थांबून काहीही फरक पडणार नाहीये. असू देत, पण मी इथेच थांबणार. घरी गेल्यावर ना फक्त माझ्या पांडुरंगाला माझा निरोप सांगा की तू जी जानकीची परीक्षा घेतोय ना त्याला जानकी बसली आणि पास झाल्याशिवाय ती घरी नाही येणार म्हणा.
तेव्हापासून ना मी सत्यवान सावित्रीच्या गोष्टी ऐकत मोठी झाली. खूप खूप कौतुक वाटायचं तेव्हा त्या गोष्टींचं आणि सावित्रीचं. पण तेव्हा हे नव्हतं माहिती की माझं नशीब मला त्यात सावित्रीच्या जागेवर आणून बसवेल. पण माझा माझ्या कुंकवावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मला असं अर्ध्यावर सोडून नाही जाणार. मला माहितीये मी हे जे काही बोलतेय ते तुम्हाला ऐकू येत आहे. कुठेतरी जाणवतंय, हो ना? माझ्यासाठी नाही पण निदान आत्याबाईंसाठी आणि अमृतासाठी तरी बरे व्हा. आतापर्यंत मी तुमच्याकडे कधी कधी कुठला हट्ट केला नव्हता, काही मागितलं नव्हतं. पण आज मागची माझा एवढा हट्ट पूर्ण करा. मी परत तुमच्याकडे कधी काही नाही मागणार, काही नाही मागणार. बाईसाहेब, ठीक आहे कॉफी. नाही, मला नको. अहो पण त्यांच्यापाशी बसून रडायला तरी अंगात बळ हवं ना. मग हे घ्या कॉफी. चला घ्या बरं. मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. तुमचं विश्वासाचं कौतुक करायलाच पाहिजे. पण खोटी आशा दाखवणार नाही मी तुम्हाला, कारण परिस्थिती तशी अवघडच आहे. पण यातूनही जर तुमचं कुंकू वाचलंच तर तुम्हाला सावित्री म्हणायलाच हवं. माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. हे बघा, तुम्ही रात्रीपासून जरा वेळ पण आराम केलेला नाही. थोडी कॉफी घ्या आणि आराम करा. चला, सगळं काही व्यवस्थित होईल. चला. आज माझ्याच नवऱ्याशी नेमका कशाचा सौदा केला मी? काल काय पाहिलं मी? हे येऊन पिस्तूल घेऊन गेले आणि नंतर काही मिनिटातच भाऊजी. पण मग त्यांच्यावर तर राजांना गोळी झाडली. मग हे इतके कावरे बावरे का झाले? असो, आता माझ्या जीवला तिच्या बाबांचं प्रेम प्रेम हे असं मिळवतात प्रेम. आणि उद्या खरंच दादांचं काही बरं वाईट झालं तर त्या दादांनीच तर मला या घरात आणली. नेहमी आपलं छत्र माझ्या डोक्यावर ठेवलं. त्यांच्याशी प्रतारणा, जानकीशी प्रतारणा. छे, मी कुठे करते प्रतारणा? मी फक्त माझ्या मुलीच्या सुखासाठी हे सगळं. मी नाहीये अशी, मी अशी नाहीये. पण तुझ्या सुखासाठी मला असं व्हावं लागलं तरी पर्वा नाही. बस बघ, मला सांग, नरसिंह दादाची तब्येत कशी आहे? काय परशु शेठ, लय डेंजर आहात तुम्ही. तुम्हाला सांगतो, तू राजन मेला नसता ना मीच त्याला मारला असता. येड आहे काय तू? तुझ्या बहिणीचा दोस्त होता ना तो. त्याचं नाव पण नका काढू माझ्या समोर. लय चांगला माणूस होता, पण पैशासाठी चुकीचं वागायला लागला अशी माझी ताई म्हणते.
अरे मरू दे रे, झालं गेलं गंगेला मिळालं. आपण आपल्या माणसाचा विचार करायला पाहिजे. डावा डोळा हे बघ फडफडायला लागलाय माझा, काहीतरी वंगाळ घडणार आहे. मला त्या डॉक्टर संगड बोलायचंय. कसं काय बोलता येईल? नंबर आहे त्याचा तुझ्याकडे? नाही, माझ्याकडे नंबर नाहीये. येस तर तू चुकते ना, नको त्या गोष्टीत लक्ष घालत बसतो. डॉक्टरचा नंबर पाहिजे की तुझ्याकडे? मग आता कुठनं मिळणार हो नंबर? अरे बघ, डावा डोळा नाही, अख्खी डावी बाजू फडफडायला लागले, काय तर मोठा वंगाळ घडणार आहे. नंबर कुठे मिळेल? एवढं काय असं अर्जंट काम निघाले परशु शेठ? अरे लेका हाय अर्जंट काम. थांबा, आठवतो. हा, अमृताताईकडे नक्की मिळेल ते नंबर. हा, काय सांगतो काय? हा. अरे लेका माझ्या तोंडाकडे काय बघत बसला? ताबडतोब पळ, अमृताताईकडनं डॉक्टरचा नंबर मिळव आणि मला आणून दे. आता चालू.